नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 20 जुलै वार सोमवार. आजपासून नवीन आठवडा सुरू होतोय. तर या नवीन आठवड्याची सुरुवात कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी एक नजर शुक्रवारी मार्केटमध्ये काय घडलं त्याच्यावरती टाकूया, म्हणजे आज आपल्याला काम करायला सोपं जाईल. शुक्रवारी स्वदेशी व विदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. निफ्टी 24,127 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,099चा लो बनवला. लो पासून वरती जात सुमारे 250 पॉईंटची तेजी दर्शवत निफ्टीने 24,367चा हाय बनवला आणि बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 24,334 वरती निफ्टी बंद झालेले आपल्याला दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी ठराविक स्टॉकमध्येच तेजी पाहायला मिळत होती. जवळजवळ निफ्टीतील 1,297 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,988 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. निफ्टीतील सर्वात जास्त वाढलेल्या स्टॉकमध्ये टेक महिंद्रा चांगल्या रिझल्टमुळे वाढला. कोटक बँकचा रिझल्ट शनिवारी येणार होता. जिओ फायनान्स चांगल्या रिझल्टमुळे वाढला. रिलायन्सचे चांगले रिझल्ट येतील यामुळे त्याच्यात देखील जोरदार तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर TCS आणि दबाव दिसून आला हिंदाल्को, डॉक्टर रेड्डी, विप्रो, सन फार्मा, मॅक्स हेल्थ यांच्यामध्ये दबाव दिसून आला. सेक्टर वाईज विचार केला तर ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये तेजी होती, तर हेल्थ केअर सेक्टरमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. दुसरा महत्त्वाचा इंडेक्स बँक निफ्टी 57,662 वरती ओपन झाली. त्यानंतर 57,542चा लो बनवला आणि बँक निफ्टीने तिथून जवळपास 1,000 पॉईंटपेक्षा जास्तची मुवमेंट दाखवत 58,596चा हाय बनवला. तर बंद होताना 58,521 वरती बँक निफ्टी बंद झाली. डे लो आणि डे हाय यांच्यामध्ये जवळजवळ 1,000 पॉईंटची शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण होतं 9 बँकांमध्ये तेजी आणि 5 बँकांमध्ये दबाव. हे झालं सगळं शुक्रवारी. आता या गोष्टीचा आधार घेऊन आणि ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळत आहेत यानुसार आपले मार्केट आज कसे काम करू शकते याच्यावरती आपण एक नजर टाकूया. सलग 9 दिवस झाले अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. इराणने अमेरिकेचे 4 सैनिक मारल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले, तर या 9 दिवसांमध्ये अमेरिकेने इराणचे नागरिक हे 50 पेक्षा जास्त मारल्याचा इराणकडून दावा करण्यात आलेला आहे. हा संघर्ष थांबण्याची चिन्हे आता सध्या तरी मार्केटमध्ये दिसून येत नाही आणि याच संघर्षाचा परिणाम हॉर्मुझमधून ये जा करणाऱ्या जहाजांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यांची संख्या घटत घटत खूपच कमी झाल्याची बातमी देखील मार्केटमध्ये येत आहे. हा वाढलेला अडथळा आणि वाढता संघर्ष यामुळे 40 दिवसानंतर परत एकदा क्रूड ऑइलची किंमत ही $90च्या आसपास गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे महागाई दर वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच व्याजदरामध्ये वाढ देखील होऊ शकते. याच कारणामुळे ग्लोबल मार्केटमध्ये आज आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. फुटबॉलचा जो विश्वचषक सुरू होता तो स्पेनने जिंकलेला आपल्याला दिसून येतो. 1-0ने हा सामना जिंकलेला आहे. आजपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरू होते. त्याच्यामध्ये आर्थिक क्षेत्रावरती, डिफेन्स सेक्टरवरती चर्चा होण्याची शक्यता जास्त पाहायला मिळत आहे. यावरती मार्केटचे लक्ष असेल, कोणत्या घोषणा केल्या जातात किंवा कशा प्रकारे हे अधिवेशन चालतं यावरती मार्केटची देखील हालचाल होऊ शकते. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. शुक्रवारी अमेरिकन मार्केटमध्ये जोरदार दबाव पाहायला मिळाला होता. आज अमेरिकेचे फ्युचर फ्लॅटमध्ये काम करताना दिसून येत आहेत, तर दक्षिण कोरियाचे मार्केट 2%ने घसरलेले दिसून येते. यामुळे आपले मार्केट देखील फ्लॅट निगेटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीने जर 24,400 ही लेवल ब्रेक केली तर निफ्टीची वाटचाल 24,500 कडे होऊ शकते. एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे शुक्रवारी कोणत्याही मार्केटमध्ये तेजी नव्हती, फक्त आपल्या मार्केटमध्ये तेजी होती. जर मार्केटने जाहीर झालेले रिझल्ट जर सिरियस घेतले
आणि त्यावरती जर हालचाल केली तर ग्लोबल मार्केटचा काही परिणाम आपल्या मार्केटवरती आज देखील होणार नाही हे चित्र आपल्याला स्पष्ट होईल. पण त्यासाठी मार्केट ओपन झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल की मार्केट काय करतं. खालील बाजू 24,200 हा महत्वाचा सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला तर पुढील सपोर्ट 24,000चा असेल. बँक निफ्टीने तर शानदार तेजी आपल्याला दर्शवलीच होती. आज बँक निफ्टीने 58,500 750 ही लेवल ब्रेक केली तर 59,000 ते 59,500 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. याचं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर खालील बाजूस 58,000 हा खूप महत्त्वाचा सपोर्ट असेल. तो ब्रेक झाला तर 57,500 मजबूत सपोर्ट बँक निफ्टीसाठी काम करेल. आज मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे रिलायन्सचे चांगले रिझल्ट, HDFCचे मार्केटच्या अपेक्षेनुसार रिझल्ट, तर संपूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये ICICIचे सर्वात चांगले रिझल्ट. येस बँक, PNB मध्ये देखील आपल्याला शानदार रिझल्ट पाहायला मिळाले. ICICI बँक रजिस्टरवरती बंद झालेले आपल्याला दिसून येते. तर हा चार्ट किंवा हा शेअर्स आपल्यासाठी आज खूप महत्त्वाचा असणार आहे ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी. आपल्याला चांगली संधी मिळू शकते. तर मार्केटच्या दृष्टीने कोटक महिंद्रा बँक, ओबेरॉय रियालिटी, ॲक्सिस बँक, RBL बँक यांची कमकुवत रिझल्ट म्हणता येते. हा देखील महत्त्वाचा फॅक्टर मार्केटमध्ये राहणार आहे. मार्केट पॉझिटिव्ह बाजूने जातं की निगेटिव्ह बाजूने जातं हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल. तसेच आज एकूण 45 कंपन्या तिमाही रिझल्ट जाहीर करणार आहेत. त्याच्यामध्ये अल्ट्राटेक, सिमेंट, पेटीएम यांचा देखील समावेश असेल. शुक्रवारी मार्केट बंद झालं तेव्हाचा डाटा काय सांगत होता? तर निफ्टी बँक निफ्टीचा डाटा पॉझिटिव्ह, फिन निफ्टीचा आणि नेक्स्ट निफ्टीचा डाटा देखील पॉझिटिव्ह. फक्त मिड कॅप मध्ये शुक्रवारी आपल्याला दबाव दिसून येत होता आणि डाटा देखील शुक्रवारी बंद होताना निगेटिव्हच आपल्याला दिसून येतो. सदरचा मेसेज किंवा व्हिडिओ हा शैक्षणिक दृष्ट्या आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.